नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो. पाचवीचे विद्यार्थ्यांसाठी IMO अर्थात इंडियन मॅथ ऑलिम्पियाडची एक्झाम आपण म्हणतो, त्यासाठी आपण क्लास चालू करत आहोत. त्यामध्ये पूर्ण मॅथ मध्ये मी तुम्हाला मेन टॉपिक शिकवणार आहे. थोडक्यात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करतो की यामध्ये कोणते टॉपिक महत्त्वाचे. बघा, पूर्ण टीचिंग तुम्हाला बायलिंग्युअल आहे, मराठी जास्तीत जास्त असेल आणि इंग्लिशमध्ये सगळे तुम्हाला एक्झाम्पल आणि क्वेश्चन्स सॉल्व्ह करण्याची प्रोसेस असेल. म्हणजे क्वेश्चन तुम्हाला इंग्लिश आणि मराठी असे दोन्ही मीडियममध्ये असणार आहे. सो टेक्निकल वर्ड जे असतील ते इंग्लिशमध्ये असतील, बाकी तुम्हाला मराठीमध्ये मी एक्सप्लेन करणार आहे. सो आज आपण बघूया सिलेबसची ओळख थोडक्यात करूया की पाचवीच्या मॅथमध्ये मी तुम्हाला एवढं गॅरंटी देऊ शकतो की या पाचवीच्या मॅथ ऑलिम्पियाडमध्ये तुमचा नंबर तुमच्या स्कूलमध्ये नक्कीच येईल. त्यासाठी आपण खूप मेहनत घेणार आहोत. त्यासाठी बॅकग्राऊंड सगळी जबाबदारी, सगळे कामं जवळपास कंप्लीट झालेली आहे. तुम्हाला प्रत्येक टॉपिकनुसार सब टॉपिकनुसार टेस्ट सिरीज, त्याचा अनालिसिस, मॅक्सिमम MCQ कसे सोडवता येतील त्यासाठी पूर्ण तयारी आमची झालेली आहे, काळजी करू नका. सो आज ओळख करून घ्या की या पाचवीच्या मॅथचा एक्झाम सिलेबस बघूया. हा सिलेबस उदाहरणासहित तुम्हाला मी सांगणार आहे. पण तत्पूर्वी ही जी बॅच आहे, ज्या ज्या पाचवीच्या विद्यार्थ्यांना अपेक्षित असेल त्यांनी लगेच जॉईन करा. यामध्ये मी तुम्हाला पूर्ण ऑलिम्पियाडचा सिलेबस शिकवणार आहे. पूर्ण सिलेबस प्रॉपर इच अँड एव्हरी टॉपिक सब टॉपिक तुमचा होणार आहे. मॅक्सिमम सराव तुमचा होणार आहे. आठवड्यातनं 6 दिवसात साधारणतः एक 4 दिवस 3 दिवस तुमचं टीचिंग असणार आहे आणि राहिलेल्या दिवसामध्ये 2 दिवसामध्ये मॅक्सिमम सराव MCQच्या माध्यमातून सराव करून घेतला जाणार आहे. सो नक्कीच या ऑलिम्पियाडच्या बॅचमध्ये जे जे विद्यार्थी एनरोल होतील त्यांना नक्कीच कॉन्फिडन्स तर नक्की येईल की गणित विषय खूप सोपा असतो. दुसऱ्या बॅचची 4थी आणि 5वी स्कॉलरशिपच्या पण आहे. 4थीची 999ची आणि 7वीची 1299 रुपयाची बॅच पण अवेलेबल आहे. त्याचबरोबर नवोदयच्या बॅचेस पण चालू आहेत, त्या पण तुम्ही एनरोल होऊ शकता. आता बघा, सिलेबस मध्ये आपण बघूया की इथे 3 टप्पे सिलेबसचे मी केलेले आहे. ज्यातला पहिला टप्पा जो आहे, ज्यामध्ये चॅप्टर 1, 2 आणि 3 नंबर सिस्टम, बघा नंबर सिस्टम तुम्हाला इथे अभ्यासायचं आहे. चॅप्टर 1, 2, 3 हा नंबर सिस्टमशी रिलेटेड आहे. इथे लिहून ठेवतो, नंबर सिस्टमशी रिलेटेड आहे. त्यानंतर चॅप्टर नंबर 4, 5, 6 अँड 7 आकार आणि मापन या संदर्भात आहे. मेजरमेंट म्हणूया आपण त्याला, मेजरमेंट, बरोबर आहे. आणि 8वा आणि 9वा जो चॅप्टर आहे हा रिझनिंगशी रिलेटेड आहे, पूर्ण रिझनिंगशी रिलेटेड आहे. ओके. सो अशा 3 घटकांमध्ये आपण त्याला डिव्हाइड करूया. पहिलं आहे पहिले 3 चॅप्टर, नंतरचे 4 चॅप्टर, नंतरचे 2 चॅप्टर, असे 9 चॅप्टर तुम्हाला इंडियन मॅथ ऑलिम्पियाड 5वी साठी तुम्हाला अभ्यास करायचा आहे. ओके. वन बाय वन आपण बघूया. पहिला चॅप्टर जर बघितला तर नंबर सेन्स, त्याला आपण संख्या ज्ञान म्हणतो, नंबर सेन्स. मग नंबर सेन्स मध्ये आपल्याला काय बघायचं आहे, याचा सोपा अर्थ जर आपण बघितला, आता इथे सध्या इंग्लिशमध्ये मराठीमध्ये टाकलेलं आहे, नंतर मी ते इंग्लिशमध्ये घेणार आहे. ओके. सो सोपा अर्थ काय की मोठ्या संख्या ओळखणे, बिग नंबर जे असतात, जे बिग नंबर आहे ते आयडेंटिफाय करणे, बिग नंबर आयडेंटिफाय करणे, त्यानंतर त्यांचा योग्य क्रम सिक्वेन्स लावणे. बघा, हे तुम्हाला इथे करायचं आहे. जी मोठी संख्या असते, जसं की एक्झाम्पल दिलंय बघा. एक्झाम्पल दिलंय की एक क्रिकेटचं स्टेडियम आहे आणि त्यामध्ये किती लोक बसलेले आहेत. समजा ते लोक आहेत 52,340 लोक आहेत. ही मोठी संख्या अचूक वाचायला शिकणे म्हणजे संख्या ज्ञान, नंबर सेन्स. जसं की एक एक्झाम्पल तुम्हाला दिलंय इंडियन सिस्टम नुसार, बघा 5, 2, 3, 4 आणि 0. इंडियन सिस्टम नुसार आपण जेव्हा वाचलं तर किती वाचणार आपण, 52,340, 52,340 असं आपण वाचणार आहोत. मग आता इथे आपल्याला बघायचं आहे की तुमच्या शाळेत अंदाजे किती मुले असतील, याचं उत्तर तुम्ही देऊ शकाल. 40, 50, 60, 70 असू शकतील, बरोबर आहे. मग आता हे झालं नंबर सिस्टम. चॅप्टर 2 मध्ये आपण काय बघणार आहे, कॉम्पिटिशन ऑपरेशन आहे, गणिती क्रिया आपण बघणार, ज्यामध्ये ऍडिशन असेल, सबस्ट्रॅक्शन असेल, मल्टिप्लिकेशन असेल, डिव्हायडेशन असेल, हे सगळं यामध्ये बघणार. 4 मुख्य क्रिया मी तुम्हाला आता बोलल्याप्रमाणे, ऍडिशन असेल, सबस्ट्रॅक्शन असेल, मल्टिप्लिकेशन असेल किंवा डिव्हायडेशन असेल, ह्या प्रोसेस आपण इथे बघणार आहोत. एक्झाम्पल घेतलंय की मी 5 नोटबुक घेतलेल्या आहे. मी काय घेतलंय, 5 नोटबुक घेतलेले आहे. प्रत्येकाची किंमत 35 रुपीज आहे. प्रत्येकाची किंमत किती आहे, 35 आहे. जर 5 घेतल्या तर 35 इंटू 5 मला करावं लागेल, बरोबर की. म्हणजेच मला किती अमाऊंट द्यावं लागणार आहे, 175 रुपीज द्यावे लागणार आहे. मग मी जर दुकानदाराला शॉपकीपरला 500 दिले,
तर मग मला किती पैसे त्यांनी परत द्यायला पाहिजे, तर 500 मायनस 175 करावं लागेल आपल्याला, म्हणजेच त्यांनी मला 325 रुपीज परत द्यावं लागेल. ह्या प्रोसेसमध्ये आपण काय केलं, मल्टिप्लिकेशन पण केलं, ह्या प्रोसेसमध्ये मायनस म्हणजे सबस्ट्रॅक्शन पण केलेलं आहे. तो या पद्धतीने आपण बघणार कॉम्प्युटेशन ऑपरेशन्स, ह्या चारही प्रोसेस ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हायडेशन कसं करायचं आहे. ओके. याशिवाय तुम्ही बाजारात एखादी वस्तू खरेदी केली, आई बरोबर गेलात तुम्ही आणि एखादी भाजी वगैरे घेतली, तर थोडासा अनुभव घेत चला की किती पैसे दिले आणि किती पैसे त्यांनी परत दिलेले मला. तिसरा चॅप्टर यामध्ये बघणार आहोत फ्रॅक्शन अँड डेसिमल्स, अपूर्णांक आणि दशांश अपूर्णांक आपण त्याला म्हणतो, बरोबर आहे. सो फ्रॅक्शन मध्ये इथे नेहमी एक्झाम्पल दिलं जातं पिझ्झाचं, पिझ्झाचे तुकडे केले आणि 8 तुकडे केले, तुम्ही 3 खाल्ले, तर म्हणजेच तुम्ही किती खाल्ले, 8 पैकी 3 खाल्ले, म्हणजे आउट ऑफ 8 मी 3 खाल्ले, याला म्हणून आपण फ्रॅक्शन. 3/8, 3/8 एवढे फ्रॅक्शन, एवढे पिझ्झाचे तुकडे मी खाल्लेले आहे. तो 3/8 आपण असं लिहितो. डेसिमल मध्ये लिहायचं म्हटलं तर कसं लिहितो, दुकानात चॉकलेटची किंमत 10 रुपये 50 पैसे आहे, तर हे बिंदू म्हणजे काय असतो, हा जो बिंदू असतो 10 रुपीज 50 पैसे, हा बिंदू म्हणजे काय, ज्याला आपण दशांश अपूर्णांक, ज्याला डेसिमल म्हणतो आपण. मग इथे फ्रॅक्शन मध्ये आणि डेसिमल मध्ये आपण ते एक्झाम्पल बघणार आहोत. चॅप्टर 4 जो आहे तो मेजरमेंटचा आहे, मापनचा आहे, जो की पहिले 3 चॅप्टर तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे सगळे नंबर सिस्टमशी रिलेटेड आहे. नंतर पुढचे 4 चॅप्टर जे आहेत ना, हे मेजरमेंट संदर्भातले आहे. मग पहिलं आहे की लांबी मोजणे, लेंथ किती आहे, घरापासून तुमच्या शाळेची लेंथ किती, अंतर किती आहे. किंवा वेट करणं, तुम्ही 4-5 ऍपल आणले, त्याचं वेट किती, 1 kg 2 kg 3 kg आहे. किंवा व्हॉल्यूम जो आहे, तुम्ही एका बॉटलमध्ये पाणी भरलं तर हे पाण्याचं व्हॉल्यूम किती आहे, 1 लिटर 2 लिटर 3 लिटर, ते मोजणं, त्याला आपण म्हणतो मेजरमेंट. असा हा तुमचा असणार चॅप्टर नंबर 4. चॅप्टर नंबर 5 जो आहे ना, ज्यामध्ये आपल्याला अँगल बघायचं, बघा अँगल ज्याला आपण कोन म्हणतो. बघा जसं की वॉच आपण बघितलं, तर जेव्हा वॉचमध्ये 3 AM 3 फ्रीएम झाले असतात, तेव्हा जे 2 मिनिट काटा आणि तास काटा असतो, यांच्यामध्ये जो अँगल आहे तो कितीचा आहे, तर तो 90 डिग्रीचा आहे. मग वेगवेगळे अँगल आपण चेक करणार आहोत. सेम तुम्ही डोर बघितलं असेल, घराचं डोर आपण उघडतो, अँगल नुसार उघडतो आपण, थोडं उघडलं मग पुढे मग पुढे मग पुढे पूर्ण क्लोज केलं, तर इथे अँगल कसा बदलतो ते पण आपण इथे बघणार. थोडक्यात इथे बघणार आपण अँगल्स, वेगवेगळ्या प्रकारचे अँगल्स आपण बघणार आहोत. चॅप्टर 5 नंतर 6 बघितला तर त्यामध्ये पेरिमीटर अँड एरिया हे आपण यामध्ये बघणार आहोत, ज्यामध्ये पेरिमीटर म्हणजे परिमिती आणि एरिया म्हणजे क्षेत्रफळ. एक्झाम्पल द्यायचं म्हणलं दोघांमधला फरक, तर पेरिमीटर म्हणजे काय, तर एखादं जर ग्राउंड असेल, इथे एक्झाम्पल ग्राउंड असेल, तर त्याच्या बाहेरील बाजूला, बाग म्हणा ग्राउंड म्हणा, बाहेरच्या बाजूला जर आपल्याला वॉल कंपाऊंड करायचं असेल, तर वॉल कंपाऊंड करण्यासाठी लागणारा जो जागा आहे त्याला म्हणणार आपण काय, पेरिमीटर, बाहेरची बाजू. आणि क्षेत्रफळ, एरिया म्हणजे काय, तर एखाद्या फरचीवर, एखाद्या घरात, तुमच्या घरामध्ये हॉल आहे आणि त्या हॉलची जी टाईल्स आहे खाली, त्या टाईल्स वरती पूर्ण मला या ठिकाणी जर एखादी सतरंजी कार्पेट टाकायचं असेल, तर तो एरिया काउंट करणं पूर्ण, याला म्हणणार एरिया, त्याला म्हणणार क्षेत्रफळ. ओके, हा दोघांमधला फरक. त्यानंतर चॅप्टर 7 बघणार आपण सिमेट्री, सममिती म्हणतो आपण त्याला, सिमेट्री म्हणजे एखादी गोष्ट जर आपण बरोबर मधोमध कापली तर बरोबर 2 भाग सारखेच तयार होतात, त्याला आपण सिमेट्री म्हणतो. बरोबर, एखाद्या वस्तूचे 2 समान भाग तयार होतात, त्याला आपण सिमेट्री म्हणतो. त्याचा आपण विचार करणार, जसं की ए हा आहे, इथे बटरफ्लाय दिली, किंवा तुम्ही अल्फाबेटिकल नंबर बघा, वर्ड बघा, शब्द बघा, ABCD बघा, त्यामधले कोणते शब्द, वर्ड असा आहे की ज्यामध्ये काय म्हणजे अल्फाबेट म्हणूया ए असा आहे की जो बरोबर कापला 2 भाग तयार होतात. जर बीचा विचार केला, बी जर मी कापला तर कसा कापला, असा कापला लागेल मला, म्हणजे 2 भाग बरोबर तयार होतात. ओ जर मी कापला तर 2 भाग तयार होतात, याला म्हणतो आपण सिमेट्री. चॅप्टर नंबर 8 म्हणजे डेटा हँडलिंग आहे, माहितीचं व्यवस्थापन करणं. डेटा हँडलिंग हा चॅप्टर आपण बघणार आहोत, ज्यामध्ये बघा इथे डेटा दिलाय की एका क्लासरूम मध्ये सपोज चॉकलेट आहे, त्यानंतर व्हॅनिला आहे, नंतर स्ट्रॉबेरी आहे. मी तुम्हाला याच्या दिलेल्या माहितीच्या आधारे प्रश्न विचारला जातो, तुमच्या वर्गात कोणाला कोणता आईस्क्रीम फ्लेवर आवडतो, बाबा चॉकलेट आहे, व्हॅनिला आहे, स्ट्रॉबेरी आहे, ही माहिती स्तंभलेखनात बार ग्राफ म्हणतो आपण दाखवली जाते, याच्यावर आधारित प्रश्न विचारले जातात, ते पण आपण चॅप्टर नंबर 8 मध्ये बघणार. चॅप्टर 9 मध्ये लॉजिकल रिझनिंग बघा, म्हणजे आता चॅप्टर 8 आणि 9 जर आपण बघितला तर 8 आणि 9 हा लॉजिकल रिझनिंग संदर्भात आहे. बघा इथे डेटा हँडलिंग आहे आणि इथे आपण बघितलं तार्किक विचार, लॉजिकल रिझनिंग. जसं की CAB हा शब्द मी लिहितो, जसं की इथे लिहिलं मी बघा, ABC शब्द जो लिहिला मी, ABC शब्द लिहिला, तर तो काय 123 येईल.
मग मी उलट केलं, सीबीए किती येईल मग, तर सीबीए 3-2-1 येईल, 3-2-1 उत्तर दिलं बघा इथे. किंवा असे प्रश्न येतात, रेड सर्कल आहे, निळा चौकोन आहे, पिवळा त्रिकोण आहे, इथे परत लाल वर्तुळ आहे, परत निळा चौकोन आहे, तर इथे काय येईल. तुम्हाला सिक्वेन्स इथे बघायचा आहे, सिक्वेन्स लावून इथे काय येईल हे समजून घ्यायचं. सो असे 9 चॅप्टर तुम्हाला इथे इंडियन मॅथ ऑलिम्पियाडसाठी करायचे. एकदम सिंपल चॅप्टर मी तुम्हाला थोडक्यामध्ये इंट्रोड्यूस करून दिलेले आहे 9 चॅप्टर. आपण पुढे एका एका चॅप्टर बद्दलची माहिती घेणार आहोत आणि त्यामध्ये सब टॉपिक कोणकोणते आहेत ते पण आपण माहिती करून घेणार आहोत. सो जे विद्यार्थी 5वीला असतील, ज्यांना तयारी करायची असेल ऑलिम्पियाडची, त्यांच्यासाठी इथून पुढे सिरीज चालू होणार आहे. दररोज एक सिरीज असणार आहे, दररोज एक व्हिडिओ मी तुम्हाला टाकणार आहे. बघा, मुख्य रस या सर्व टॉपिकचा एकत्र वापर कसा होतो हे तुम्हाला इथे शिकायचं आहे. तुम्हाला बेरीज वजाबाकी येते, चॅप्टर 1 ते 8 हे तुमचे टूल्स आहेत. आणि मग परीक्षेमध्ये काय करायचं, तुम्हाला बेरीज कधी आणि कुठे वापरायची ठरवण्यासाठी लॉजिक डेव्हलप करण्याचा हा 9वा चॅप्टर तुम्हाला इथे अभ्यास करायचा आहे. सो अशा पद्धतीने इथे तुम्हाला प्रिपरेशन करायचं असेल तर महत्वाच्या टिप्स काय आहेत त्यामध्ये बघा, पुस्तकाच्या शेवटी दिलेल्या स्पष्टीकरणांचा नक्की वापर करा, तिथे अवघड प्रश्न सोडवण्याचे शॉर्टकट्स मिळतील हे तुम्हाला मी सांगणार आहे. मॉक टेस्ट खूप जास्त द्या आणि डेली तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे ते मी तुम्हाला देणार आहे. दररोज तुम्हाला होमवर्कसाठी पण मी काही एक्झाम्पल देणार आहोत. सो अशा पद्धतीने नवीन बॅच आपण घेणार आहोत. 999 मध्ये बॅच अवेलेबल आहे, पुढचे 6 ते 8 महिने ही बॅच चालणार आहे. पूर्ण तयारी प्रॉपर होणार आहे. याबद्दल तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका. सो लेक्चर हे चालू होणार आहे. पहिल्या येणाऱ्या 500 विद्यार्थ्यांनाच फक्त 999 फी आहे. आता ही बॅच ओपन आहे, आता जाऊन तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. फक्त ही बॅच चालू होणार जी आहे ती मे मध्ये चालू होणार आहे. मेच्या कोणत्या डेटला होणार आहे इथे मी तुम्हाला डेट पण दिली बघा. मे पण नाही, 1 जूनला तुमची बॅच चालू होणार आहे. सो अजून 1 महिना बाकी आहे, पण असा विचार नका करू की मग नंतर बघू आपण ऍडमिशनचं. कारण पहिले 500 ऍडमिशन जर झाले तर त्याच्यानंतर मात्र फी डबल असणार आहे, म्हणजे जवळपास तुम्हाला 2000च्या आसपास फी असू शकते. सो पहिल्या 500 मध्ये तुम्हाला एनरोल व्हायचं असेल, अमाऊंट फार कमी ठेवलेली आहे, पण तुम्हाला डेटा मात्र प्रचंड मी देणार आहे, काळजी करू नका. खूप जास्त टेस्ट सिरीज, पर्सनल काउन्सिलिंग, 1 to 1 माझं काउन्सिलिंग पण असेल, पॅरेंट बरोबर माझं बोलणं पण असणार आहे. सो चालू करूया माझ्याबरोबर आता ऑलिम्पियाडची तयारी. सो या राहिलेल्या 8 महिन्यात 10 महिन्यात खूप चांगली तयारी आपण करूया आणि ऑलिम्पियाडमध्ये नक्कीच रँक करूया. अजून काही प्रश्न असेल कमेंट बॉक्समध्ये टाका. आमच्या या हेल्पलाईन नंबरला कॉल करून तुम्ही माहिती घेऊ शकता, ऍडमिशन संदर्भात इन्क्वायरी करू शकता. अदरवाईज ऍप आहे, त्या ऍपची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. ऍप डाउनलोड करा आणि लगेच बॅच जॉईन करा. पुढे आवडला तर तुम्ही तर बघितलं असेल, तुमच्या मित्रांना शेअर करा. तुमच्या क्लासमध्ये इतर तुमचे जे मित्र असतील ना त्यांना पण शेअर करा, त्यांच्या पॅरेंटला शेअर करा, त्यांना पण एकदा बघायला लावा, त्यांना सजेशन द्या, त्यांना बघू द्या, त्यांना आवडलं तर मग ते घेतील. याच्यावरती व्हिडिओ मी टॉपिक पण शिकवणार, तो टॉपिक पण डेमो लेक्चर तुम्ही बघू शकता. अजून काही माहिती हवी असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करून मित्रांना शेअर करा आणि महत्त्वाचे अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.